त्या इथे आज आपल्या सर्वांना माहिती आहे की आमची शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांबरोबर युती झालेली आहे आणि आमचं ध्येयच आहे की आंबेडकरी जनता आणि आंबेडकरी कार्यकर्ता आज पण रस्त्यावरची लढाई लढत राहिला पण कधी सत्तेवरती गेला नाही. त्याला सत्तेमध्ये पोचवण्याचं ध्येय घेऊन रिपब्लिक सेना आज या निवडणुकीमध्ये उभी राहिलेली आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून आपण पाहतोय की या इथं अनेक रिपब्लिक पक्षाचे गट असतील, वंचित आघाडी असेल किंवा इतर भीम आर्मी असेल, याचे अनेक लोक दर दिवशी रिपब्लिक सेनेमध्ये प्रवेश करत आहेत आणि आज कार्यकर्ते जो नैराश्यमय झालेला आंबेडकरी कार्यकर्ता होता त्याला कुठेतरी आशावाद वाटू लागला आहे की आज आंबेडकरी समाज खऱ्या अर्थानं स्वाभिमानानं सत्तेवर जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळंच आज या इथे सुद्धा आज प्रमुख वंचितचे 20-25 कार्यकर्ते आणि अनेक इतर कार्यकर्ते या इथं प्रवेश करत आहेत आणि एक आंबेडकर चळवळीचा नाशिक हा तसा बालेकिल्ला आहे आणि परत एकदा आंबेडकर चळवळीचा हा बालेकिल्ला अत्यंत मजबूत होतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सर, किती जागेची मागणी करणार आहात आपण नाशिकमध्ये किंवा महाराष्ट्राच्या मुंबई महानगरपालिका इतर महानगरपालिकेमध्ये काय आश्वासन दिले आम्ही निवडणूक आपण ह्या शिंदेसोबतच लढणार की स्वतंत्र लढणार? नाही, आम्ही ह्या शिंदेसोबत युतीमध्ये लढणार आहोत आणि आम्ही त्याच्याबरोबर चर्चा केलेली आहे. 10% त्यांना येणाऱ्या वाट्यापैकी 10% जागा रिपब्लिक सेनेला सोडाव्यात असं त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा तुम्ही फक्त निवडून येणारे उमेदवार घेऊन या, आम्ही नक्की सोडू अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे. खरं तर युतीतल्या पक्षांचंच अजून ठरलेलं नाही आहे की युतीमध्ये लढणार की स्वबळावर. मग अशा वेळेस आपली भूमिका नेमकी काय असणार? हे बघा, ते युतीवर लढतील किंवा स्वबळावरती लढतील, ते जेवढ्या लढतील त्याच्यापैकी 10% जागा आम्हाला द्याव्यात असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. एकूण नाशिक महापालिकेमध्ये 122 जागा आहे. जर स्वबळावर शिंदेची सेना लढली तर त्यामध्ये 10% जागा आपल्याला मिळतील. इतक्या जागांवर आपले उमेदवार आता तयार आहेत का? आपली मोर्चेबांधणी कशी सुरू आहे? आमच्याकडे प्रचंड अशी ताकद आहे. आज आंबेडकरी समाज एकच संघ, एक दिलानं, एक विचारानं एकत्र आलेला आहे. आता जवळपास या नाशिक शहराची परिस्थिती आपण पाहिली तर सर्वच गट तर संपल्यासारखं आहेत. काहीचे जिल्हा अध्यक्ष आत आहेत, काहीचे सर्व कार्यकर्ते सर्व आमच्याबरोबर आलेले आहेत आणि आमचे ओरिजिनल रिपब्लिक सेनेचे कार्यकर्ते आणि त्यामुळं आज आंबेडकरी समाज एकत्र आल्यामुळं 10-12 काय आम्ही 20-25 सुद्धा जागा लढू शकतो एवढी ताकद आमची आहे. मतांचं विभाजन होऊ नये यासाठी स्वतः रामदास आठवले यांनी त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर प्रकाश आंबेडकरांना साथ घातलेली होती की आमच्यासोबत या. आपल्याला जर असं काही त्या ठिकाणी सांगण्यात आलं किंवा आपल्यासोबत जर काही चर्चा झाली तर आपली भूमिका काय असेल? रामदास आठवले नेहमी इलेक्शन आलं आणि त्यांची खासदारकी संपत आली की अशा पद्धतीने घोषणा करतात. त्यांचं फेब्रुवारीचं लास्ट वर्ष आहे म्हणजे महिना आहे, त्यामुळे ही चर्चा त्यांनी चालू केली. नवीन त्याच्यात काही नाही. सध्या पुण्यामधल्या एका जागेचा प्रश्न समोर आला आहे. महारवतनाची जागा आहे असं समजलं जातं. कसं बघताय तुम्ही या सगळ्याकडे? कारण सत्ताधारी असलेल्यांच्याच रिलेटिव्हकडे हे सगळा प्रकार समोर नाही. या महारवतनी जमिनीच्या प्रश्नावरती आम्ही पुण्यामध्ये एक परिषदसुद्धा 6 महिन्यापूर्वी घेतली होती आणि पुण्यातल्या लोकांना, कारण आज अर्ध पुणं हे महारवतनी जमिनीवर आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि त्याचबरोबर नाशिकमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात महारवतनी जमिनी आहेत. तर आम्ही आंबेडकर म्हणजे जे मंडळींच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या जमिनी खऱ्या अर्थानं सरकारनं आपल्या ताब्यात घेतल्या आणि नंतर इतरांना विकल्यात. तर खरं म्हणजे एक गुन्हा केलेला आहे. आमची मागणी आहे की या महारवतनी जमिनी परत एकदा त्या मंडळींना म्हणजे ज्यांच्या होत्या त्यांना दिल्या पाहिजेत, ही रिपब्लिक सेनेची मागणी आहे. मागच्या काळामध्ये आपण म्हटलं होतं सत्तेमध्ये भाग मिळावा. या जमिनीच्या ज्यात निलंबित तहसीलदार आहे सूर्यकांत येऊन यांचं पत्र समोर आलं आहे. त्यात निलंबित करण्यात आलेल्या तहसीलदार मुळगाव भागातील जमीन पार्थ पवार यांच्या अमेंडिया कंपनी मिळवून देण्यासाठी गेले अनेक वर्ष अनेक महिने प्रयत्न करत होता असं म्हणतात. नाही असतील, त्यामुळंच याची SIT लावून पूर्ण चौकशी झाली पाहिजे. किंवा या महारवतनी जमिनी म्हणजे इनामी जमिनी सर्वच असतील तेवढ्या या जमिनी इव्हन आदिवासींच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. हे खरं म्हणजे या महाराष्ट्रात दुर्दैव आहे आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची म्हणजे या महाराष्ट्रामधला असणारा हा जमीन घोटाळा प्रकरण हे अत्यंत मोठं आहे
आणि त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे, SIT लावून, अशी आमची मागणी. खरं तर हा फक्त पुण्यातला प्रकार समोर आला आहे, मात्र महाराष्ट्रामधील अनेक असे जमिनी आहेत ज्या महाराष्ट्रातील अनेक वर्षांपासून यांच्या जमिनी होत्या, मात्र त्या काही कारणास्तव गेल्या अनेक वर्षांपासून बळकवल्या गेलेल्या आहेत. यात सत्ताधाऱ्यांचा मोठा समावेश असल्याचं देखील आता समोर येत आहे. आपण याकडे कसा पाठपुरावा करणार आहे आणि जे मूळ मालक आहेत त्यांच्यापर्यंत ही जमीन कशी पोहोचवणार? आम्ही त्या सर्वांना, आता तुम्हाला मगाशी सांगितलं की 6 महिन्यापूर्वी आम्ही पुण्यामध्ये मोठी महारवतनी परिषद घेतली होती या जमिनींसंदर्भात, आणि त्याला प्रचंड मोठा रिस्पॉन्स मिळाला होता. आणि आता ह्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या या वतनदार मंडळींना एकत्र करून एक मोठी अशी संघटना आहे यांची तयार करून याच्यावरती एक मोठं राज्यभर आंदोलन करण्याचा आमचा निश्चय झालेला आहे. साहेब, तुम्हाला शिंदे साहेबांनी ठोस असा शब्द दिला आहे की तुम्हाला 10% जागा देऊ किंवा 5% जागा देऊ, कारण का निवडणुका आल्या की शेवटच्या क्षणाला अलायन्स तुटतं आणि मग त्या रिपब्लिकन पक्षाची वाताहत होते. मागच्या निवडणुकीत देखील बघितलं आपण, RPI सोबत असे भाजप असताना त्यांच्यासोबत असा घात झाला, असे अनेक प्रकार घडलेले आहे. आपल्याला असा काही ठोस शब्द दिलेला आहे? आमच्या ऐका ना, आमच्या पूर्ण चर्चा झालेली आहे आणि त्याच्यानंतरच युती झालेली आहे. पूर्ण चर्चा ती युती झालेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी बंगळुरूमध्ये असं म्हटलं आहे की हिंदू असणे म्हणजे भारताची जबाबदारी घेणे, म्हणूनच भारत हे हिंदू राष्ट्र आहे. सर्व मुस्लिम आणि ख्रिश्चन देखील एकाच पूर्वजाची वंशज आहेत. त्यांना ते माहीत नाही किंवा त्यांना ते विसरायला लावले जाते. प्रत्येक देशाची प्राचीन परंपरा आहे, तशीच भारतीय संस्कृतीची प्राचीन परंपरा हिंदू आहे असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे हा सगळा जो मूळ जो आहे, जो ख्रिश्चन असतील किंवा मुस्लिम असेल, याचा जो मूळ आहे तो हिंदूच आहे असं देखील ते म्हणतात. मी त्यांना पुढे जाऊन सांगतो या प्रमुखांना की या देशाचं मूळ जे 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्धाने बौद्ध धर्म दिला या देशामधलाच आहे. आणि तो या देशामध्ये नव्हे तर परदेशात सुद्धा, म्हणजे म्यानमारपासून ते अफगाणिस्तानपर्यंत हा पसरलेला होता. आणि त्यामुळं या देशाचं खरं मूळ हा बौद्ध धर्म आहे. आणि बौद्ध धर्म हा देशाचा, म्हणजे या देशामध्ये जेव्हा सम्राट अशोकाच्या काळामध्ये या इथे 84,000 लेण्या आणि स्तूपसुद्धा बांधल्या गेलेली आहेत. अनेक जी मंदिरं आहेत जुनी, ती बौद्ध धर्माची मंदिरं आहेत. आणि त्यामुळं त्यांचं जे म्हणणं आहे ते अलीकडच्या काळात आहे, त्याच्या पलीकडे जाऊन, म्हणजे जुन्या इतिहासात हे सर्व लोक बौद्ध धर्माचे सर्व, म्हणजे त्यांचे पूर्वीचे जे काही पूर्वज आहेत ते सर्व बौद्ध धर्मीय होते. आणि त्याच्यानंतर इतर धर्म या देशामध्ये आलेले आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं. ते म्हणतात की ही राष्ट्रवादीची अशी अवलत आहे जी सत्तेशिवाय राहू शकत नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकच आहे आणि मी असा पहिला आमदार होतो जो पहिल्यांदा असेल. त्यांना त्यांचा अनुभव असेल, मला अजून त्यांचा अनुभव आलेला नाही. खरं तर संविधान वाचवा यासाठी अनेक मागच्या निवडणुकीमध्ये हे संविधानाचे प्रश्न समोर घेतले गेले. मात्र आता आपल्याला या वोट चोरी संदर्भात काय वाटतंय? आपण सत्ताधारी पक्षासोबत नाही, वोट चोरीच्या संदर्भात माझं स्पष्ट मत आहे की वोट चोरी हे पहिल्या इलेक्शनपासून या देशामध्ये चालू झाली. जेव्हा या देशातलं पहिलं इलेक्शन लोकसभेचं झालं आणि तुम्हाला माहीत असेल की बाबासाहेब आंबेडकर त्या इलेक्शनला लोकसभेमध्ये उभे होते आणि बाबासाहेबांचा 13,000 मताने पराभव करण्यात आला. आणि त्यावेळेस 73,000 मतं बाद करण्यात आली. हा इतिहास आहे. आणि काँग्रेस जिंकली होती. तेव्हा हा जो इतिहास आहे, तेव्हापासून सत्ताधारी वेगवेगळ्या प्रकारच्या मतचोऱ्या करतात, हे लक्षात घ्या. पण सर, आता टेक्नॉलॉजी आलेली आहे, टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने मतचोरी किंवा दुबार मतमोजणी जी आहे ती इझिली काढू शकतो आपण. आपल्या पक्षाच्या काही नाशिकच्या नगरसेवकांनी देखील तक्रार केली, त्यांच्या प्रभागामध्ये 10,000-11,000 डुप्लिकेट दुबार मतदान दाखवून ठेवलेले आहे. त्याकडे कसं बघणार आहात? नाही, खरं म्हणजे लोकशाहीची थट्टा चाललेली आहे. ज्या पद्धतीने अशा पद्धतीने जर होत असेल तर खरंच ही थट्टा आहे. त्यामुळं प्रामाणिकपणे इलेक्शन कमिशन एक वेगळी स्वायत्त बॉडी या देशामध्ये संविधानाने निर्माण केलेली आहे आणि त्याने याबाबत योग्य ती भूमिका घेतली पाहिजे आणि कोणाच्याही दबावाखाली येऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. कुठेतरी मुस्लिम दरम्यानचे मतदान जे दुबार मतदार आहे किंवा हिंदू
ज्यांचे मतदान दुबार मतदार आहे असे वावडे किंवा या विरोधकांकडनं सत्ताधारी पक्षांकडनं उठवले जात आहे. आपल्याला काय वाटतं हे मतचोरीचा जो प्रकार आहे तो या संदर्भात धर्माधर्मामध्ये कुठेतरी कार्ड खेळून वापरला जातो का थेट कुठेतरी लोकांना टार्गेट केलं जातं? या देशातल्या लोकशाहीचं दुर्दैव आहे की या देशातली लोकशाही काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पेक्षा जात आणि धर्म बघून वोटिंग केलं जातं. आणि ज्या दिवशी या देशातलं बाबासाहेबांचं एक भाष्य आहे त्या बाबासाहेबांनी एक शब्द वापरला हॅव नॉट्स म्हणून, म्हणजे जे सत्ता आणि संपत्तीपासून वंचित असलेले मग कुठच्याही जाती धर्मातले लोक असतील ते जर एकत्र आले आणि त्याने या देशामध्ये खऱ्या अर्थाने जर सत्ता राबवली तर खऱ्या अर्थाने या देशाचं मंगल होईल अशा पद्धतीने बाबासाहेबांनी अपेक्षा केली. मी तो दिन लवकर येईल अशी अपेक्षा धरतोय. साहेब, मंत्री नितेश राणे आले होते 2 दिवसांपूर्वी नाशिकमध्ये. त्यांनी असं वक्तव्य केलं आहे की नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये मुस्लिमांना कोणतीही दुकानं लावून देऊ नये. आपण या वक्तव्याकडे कसे बघा? हे फक्त आणि फक्त राजकारणासाठी खेळलेलं एक कार्ड आहे. याच्या पलीकडे काही विशेष लक्ष देण्यासारखं नाही ते असं मला वाटतं. या सगळ्या गोष्टीला साधू महंतांनीही पाठिंबा दर्शवला होता. नितेश राणेंच्या वक्तव्याचं समर्थन साधू महंतांनी केलं होतं. नाही आता काय या देशामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही मानणाऱ्या आणि विचारवंतांना किंमत कमी झाली आहे, साधू संतांना जास्त किंमत झाली हे या देशाचं दुर्दैव आहे. खरं तर भाजपचे जे मंत्री आहेत आणि भाजपची ते जी भाजप आणि महायुतीची सत्ता आहे त्यांच्याकडून असं वादग्रस्त वक्तव्य करणं म्हणजे 2 समाजात 2 धर्मात तेढ निर्माण करण्यासारखं नाही आहे ना, तेच म्हटलं. नाही अत्यंत दुर्दैवी आहे मी ते म्हणतो ना. आणि बघा युती आणि ऐक्य याच्यामध्ये फरक आहे. युती हे इलेक्शनसाठी असते आणि ती त्या काळापुरती असते. त्यांचे वैचारिक आणि आमची हे तत्त्वज्ञान, आमचं बाबासाहेब तत्त्वज्ञान, त्यांचं वेगळं तत्त्वज्ञान. हे इलेक्शन हे फक्त युती एकत्र हातात हात घालून त्या वेळेपुरती झालेली असते. साहेब, आपल्याला असं वाटत नाही का ज्यावेळेस महाविकास आघाडी स्थापन झाली त्यावेळेस बाळासाहेबांनी स्थापन केलेला शिवसेना पक्ष हा काँग्रेससोबत त्या ठिकाणी सत्तेमध्ये पाहायला मिळाला होता, मात्र याच कारणावरून त्यांनी युती केली त्यामुळे मोठा टीकेची झोड यावेळेस शिवसेनेवर झाली होती. आपल्याला असं वाटत नाही का त्यावेळेची युती ही सत्तेसाठी होती, त्यांचे दोघांचे विचार वेगवेगळे आज आहे? कसं असतं तेच मी मगाशी तुम्हाला सांगितलं की राजकारणामध्ये या ज्या युती होतात किंवा तडजोडी होतात त्या फक्त त्या वेळेपुरत्या असतात. त्यांचे वैचारिक म्हणजे मतभेद असलेले दोन्ही पक्ष राजकारणामध्ये एकत्र येतात. हा आपण बऱ्याच वेळा पाहिलेला आहे. किंवा आज आपण पाहिलं तिथे बिहारमध्ये जे नितीश आणि BJP एकत्र आहे, तेजस्वी यादव आणि काँग्रेस एकत्र आहे. एकेकाळी हे सर्व एकमेकांच्या विरुद्ध लढलेले आहे. साहेब, जसं की 200 प्रतिनिधींचा प्रवेश आहे या संदर्भात आणि त्यांनी काही व्हिडिओ प्रसिद्ध केलेले ते वंचितचे जे कार्यकर्ते आहेत ते पूर्वी नव्हतेच, त्यावर काय तुमची नाही आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि त्यासाठीच मी आलेलो आहे की त्यांनी इतर कुठच्या पक्षात जाण्यापेक्षा आंबेडकरी विचारांबरोबर ते राहत आहेत, त्यामुळे मी त्यांचं स्वागत करायला इथे आलेलो आहे. पण वंचितकडून दावा केला जात आहे की 200 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. नाही तर किती दिला याच्यापेक्षा ऐका ना, इथे माझ्याकडे लिस्ट आहे. त्याच्यामध्ये त्यांचे महत्त्वाचे जवळजवळ 18 पदाधिकारी 17-18 पदाधिकाऱ्यांची नावंसुद्धा आहेत, नावासहित. आणि ही म्हणजे 44 म्हणजे त्यांचे कार्यकर्ते इथे ऑलरेडी छोटे मोठे, म्हणजे हे छोटे आहेत आणि हे मोठे असे 50च्या वरती तर माझ्याकडे आत्ता ऑलरेडी नावं आहेत ज्याला एक रेकग्निशन म्हणतात अशा पद्धतीचे कार्यकर्ते हे सर्व आहेत. आणि इथं त्याच्याबरोबर असणारे वाडावाडात ते अनेक कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आले. मी महत्त्वाचे नावं तुम्हाला सांगतो. या इथं संजय साबळे हे माजी नगरसेवक आणि सभापती राहिलेले आहेत आणि ते जिल्ह्याचे नेते आहेत वंचितचे. त्याबरोबर दोंदे उत्तर महाराष्ट्र सचिव आहेत, विद्यमान आहेत. त्यानंतर जिल्हा विनय कटारे महासचिव नाशिक, जिल्हा महासचिव. त्याचबरोबर डॉक्टर अनिल आठवले हे माझ्या बाजूला बसलेले शहर अध्यक्ष, जितेंद्र शार्दूल, मारुती घोडेराव, विवेक सावे तांबे, नंतर संदीप काकळी, दिनेश साळवे,
कल्याण खरात, उजय उन्नवणे, किशोर मैरे, सचिन जाधव, मनोज जाधव, आनंद हिरे, संजय पवार, गायक सोमनाथ गायकवाड, अमोल बच्चाव, गोरख चव्हाण, स्वराज नंद, त्यानंतर दीपक रंगनाथ डोके या इथे अच्छा स्वागत सॉरी ते डोके नाही सॉरी एकनाथ नाही इथे समाधान देवरे, गोरख चव्हाण, निलेश देवरे, मच्छिंद्र काळीस इथे अनेक नावं आहेत. आता काही सर्वांची नावं घेणं शक्य नाही कारण 50-60च्या वरती नावं आहेत इथे. त्यामुळे प्रचंड मोठ्या संख्येने लोक माझ्या मते 200पेक्षा जास्त म्हणजे इतर RPIचे आणि इतर सुद्धा मंडळी इथे आलेली आहेत. ओके सर, थँक्यू. धन्यवाद. आपल्याकडे आज पक्ष प्रवेश होत आहेत. या अगोदर आपल्या या ठिकाणी जर बघितलं तर वंचित असेल किंवा RPI असेल यासारखे पक्ष काम करत होते, मात्र आता कुठेतरी पक्ष वाढताना बदल होताना आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळेल. हो जरूर. आपल्याला आता आंबेडकर चळवळीचा प्रमुख पक्ष म्हणून रिपब्लिक सेनेत आपल्याला दिसेल. या नाशिकमध्ये नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे आणि मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे. कालच मी भिवंडीला होतो, तिथे सुद्धा शहापूर आणि कल्याण उल्हासनगरचे अनेक कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळं प्रचंड असं वादळ आंबेडकर चळवळीमध्ये रिपब्लिक सेनेने निर्माण केलेलं आहे. हे आता निफाड तालुक्याचे अध्यक्ष पण आलेले आहेत काका कवळे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.